आत्मा नमस्ते. नमस्ते. तर मग स्मिताताई सालोंखे, कसा झाला आपला या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा प्रवास? काय दिलं ऊर्जेनी आपल्याला? अ, पहिले तर तुमचे खूप खूप म्हणजे आभार की तुमच्यामुळे मी इतके शिकले आणि मी 2 दिवस क्लास नाही जॉईन केला कारण मी शेगावला आलेले गजानन महाराजांच्या दर्शनाला. अरे मग सांगायचं ना, आम्ही आलो तुम्हाला भेटायला असतो. अ, आमचं आणि 2-3 वर्ष चाललं होतं मैत्रिणींचं की जायचं म्हणजे सोसायटीला मैत्रिणींचं पण नव्हतं जमत. पण ह्यावेळी अचानक सगळं जमलं आणि म्हणजे आतमध्ये गेल्यावर मंदिराच्या 5 मिनिटात दर्शन झालं आणि इतकं छान दर्शन झालं म्हणजे हा तर खूप चांगला अनुभव पहिला म्हणजे. हा हा की आता सांगायचं म्हणजे आता जे युद्ध सुरू आहे, माझा नवरा तिकडे असतो सौदी अरेबियाला. हा. तर थोडंसं पहिला भीती वाटली, की म्हणजे टेन्शन येतं ना. हम्म. पण एकदा पिलर्स दिलं, की काहीच नाही म्हणजे निवांत आहे, की म्हणजे कसलीही भीती नाही वाटली मनाला. सगळं म्हणजे सुरू आहे ते पण व्यवस्थित आहेत आणि म्हणजे एक थोडंसं टेन्शन येतंय ना, ते पूर्ण म्हणजे काहीच नाही म्हणजे की हम्म. बाबा सुरक्षित आहे. मग ते या मनात आणि सुरक्षित घरी येतील असं. ते येस. म्हणजे फक्त ते तुमच्यामुळे म्हणजे ती ब्रह्मांडीय भीतीच निघून गेली. ऊर्जेमुळे. स्मिताताई ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे. हा हो, विश्वास म्हणजे आपल्यामध्ये निर्माण करते, ब्रह्मांड निर्माण करते. मी तर एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यामध्ये ऊर्जेपर्यंत आणायला. आणि सुरुवातीला म्हणजे मेडिटेशन केल्यावर इतका छान अनुभव आला, की रात्रीची झोप वगैरे म्हणजे थोडी कमी लागायची. पण पहिल्या पहिल्या मेडिटेशनच्या पासूनच दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून झोप छान झोप लागली चांगली. मला थोडा मायग्रेनचा त्रास होता, तर ते पूर्ण बंद झालं. म्हणजे ह्या 2 महिन्यात म्हणजे आपला क्लास सुरू होऊन 2 महिने होत आले. पण नाही दुखलेलं. अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे कधी-कधी व्हायचं पण खूप लेव्हलला. तर तो पूर्ण बंद झालाय. म्हणजे मस्त. काहीच नाही. शाबासकी द्या स्वतःला. माझा किती मुलगा वर्षांपासून होता हा मायग्रेनचा त्रास? मायग्रेनचं खूप आधीपासून म्हणजे माझ्या मते लग्नाच्या आधीपासून आहे. म्हणजे महिन्यातून एकदा तरी व्हायचं. अर्धं डोकं दुखतं, की ते खूप लेव्हलला दुखायचं. पण ह्या 2 महिन्यात असं काहीच नाही, की मला गोळी घ्यावी लागली इतकं चांगलं आणि म्हणजे सगळे म्हणजे थोडा-थोडा फरक. जी चिड होती ती पण कमी झाली. म्हणजे हां, ठीक आहे होऊन जाईल हे आलं, की हां, नाही ठीक आहे आता ती वेळ नव्हती पुढे होऊन जाईल. ही डोक्यात गेली की गोष्ट. हं, त्यामुळे चिडचिडपणा पूर्ण थांबला आहे. म्हणजे कमी झाला चिडचिडपणा. हं. झोप लागायला लागली छान म्हणजे आणि माझा मुलगा आता 12वी नंतर हॉस्टेलला गेला. पहिल्यांदाच त्याला असं हॉस्टेलला घातलं म्हणजे माझ्यापासून पहिल्यांदाच. तर थोडं आपल्या मनात म्हणजे भीती असते ना, की मेसेज नाही आला, हे नाही आलं, फोन नाही आला. पण ते पण गेलं, की ते पण आहे, की तो सुरक्षित आहे, तो मस्त आहे. तर तो पण त्याचा एन्जॉय करतोय. म्हणजे जी भीती होती ती पूर्ण गेली म्हणजे. चिंतामुक्त जगायला शिकलो आपण. त्यानिमित्त हां. कारण एक थँक विश्वास आलेला आहे, की माझ्यामध्ये ऊर्जा आहे. मी आता प्रोटेक्शन देऊ शकते. हां. म्हणजे ते एक वेगळंच फिलिंग आलं आणि मेडिटेशन जितकं करेल तितकं खूप छान वाटतंय. म्हणजे आज पण केलं व्यवस्थित आणि आता आपलं ग्रँड मास्टरचं पण सुरू केलंय. माझे 2 सायकल कंप्लीट झाले. तर तो पण खूप छान अनुभव आहे. म्हणजे खूप शांत वाटतंय. हे सगळं ब्रह्मांडीय ऊर्जेमुळं म्हणजे खूप खूप धन्यवाद. अच्छा, तुमचं रेकीला येण्याचं उद्दिष्ट काय होतं? अं, तसं काय म्हणजे माझ्या मिस्टरांनी जॉइन केलं. असं काही माहितीच नव्हतं, की रेकी वगैरे काय आहे. फक्त त्यांनी केलं. ते म्हणे, "करून बघ. फक्त फर्स्ट आणि सेकंड कर. थर्ड पण राहू दे तुला नाही करायचं तर." पण ते म्हणजे इतकं छान-छान वाटलं, की मी आता ग्रँड मास्टरला पण जॉइन झाली आहे. आणि असं वाटतं, की सगळं आपल्या इच्छा पूर्ण होत आहेत. म्हणजे सगळं ब्रह्मांड भरभरून देतंय. म्हणजे माझे सासू-सासरे खूप चांगले आहेत. आई-बाबा सारखे आहेत. तसं काहीच नाही. पण ते म्हणे, "बघ तर तू करून." म्हणून मी केलं. पण आता असं वाटतं, की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे. हं. तर त्यांचे पण खूप खूप आभार म्हणजे. बघा, स्मिताताईंचं असं होतं, खरंच आल्या ना शिकायला, तर मिस्टरांनी सांगितलं म्हणूनच आल्या. हो, स्वतःला असं उद्दिष्ट नव्हतं. पण ऊर्जेनी ना अपेक्षेपेक्षा खूप काही दिलं. हो ना ताई? हो. आणि पुन्हा महत्वाची गोष्ट, दादांना मागे ठेवलं आणि स्वतः ग्रँडमास्टरला आल्या पुढे. हो. अशीच ऊर्जा निवड करत असते. आहे ना? हां. आणि जेव्हा व्यक्ती एखादी अपेक्षा नसताना येते, तेव्हा एक आपण असते की मला काय मिळणार आहे? मी हे कशासाठी करते आहे? कुठेतरी आतून एक वेगळं समाधानही असतं
की मी अपेक्षा घेऊन नाही आलेले, पण मिळतं मात्र त्यापेक्षा अधिक. आणि जेही कोणी एका विशिष्ट अपेक्षेने येतात त्यांना तर त्याही पेक्षा जास्त मिळतं. जास्त नाही. हं? खूप सुंदर. अच्छा, मग तरीही असू देत, या बॅचच्या सगळ्यांनाच नाही विचारलाच नाही कोणाला प्रश्न. आपण एक सेल्फी चॅलेंज घेत असतो, की आज आहे ना, त्यापेक्षा एक स्किन टोन माझा अधिक छान होणार. तो सेल्फी तुम्ही काढला होता का? आणि ते स्वतःमध्ये काय बदल वाटला? स्मिता. पहिल्यांदा म्हणजे माझं थोडंसं चेहऱ्याचं पण होतं. माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन म्हणजे माहिती नाही की चेहरा आणि मान यातला खूपच फरक पडलेला. मी हे बोलले नाही. हं. पण आता असं वाटतंय की खूप छान वाटतंय म्हणजे फ्रेश होतोय चेहरा आणि मला खाली माझ्या मैत्रिणी पण म्हटल्या, "खूप छान दिसतेस, खूप छान दिसतेस." म्हणजे हा एक वेगळाच अनुभव होता. कारण अ, मान आणि चेहरा म्हणजे जाणवत होतं की पाहुण्यांनी बघितलं की बोलायचं की "काय होतंय तुझ्या चेहऱ्याला?" पण तुम्ही जे पहिल्या दिवशी सांगितलं की मी खूप छान दिसते. तर आरशात बघून रोज बोलत होते आणि हळू-हळू फरक जाणवला. आता तर खूप छान होतोय. म्हणजे केल्यानंतर पण खूप छान वाटतोय. एक तरोताजापणा येतोय ना तसं, तसं तरोताजेपणा. झालंय. हां, तो ताजेपणा, तवालेपण तजेलदारपणा स्वतःच्या चेहऱ्यामध्ये येतो. किती शब्द आहेत ना मराठीचे. खूप सुंदर. खूप छान. अच्छा, मी सगळ्यांना विचारेल, कोणाकोणाचा स्किन टोन चेंज झाला? ओके, स्वातीचा. ईश्वरीचा पण झालाच आहे. आणि ना माझा पण. हां, आणि लताताईंनी हो म्हणो किंवा ना म्हणो, रोज शेतात काम करूनही आता 2च दिवस झाले लाईव्ह सेशनला बसत आहे. छान चमकत आहेत. आहे ना? खूप सुंदर. नक्कीच. आपल्या सगळ्यांची स्किन का हा तजेलदारपणा स्किनमध्ये येतो? तर सायन्स असं आहे, की प्राणशक्तीचा सोर्स आपल्या स्किनमधला वाढला, आपल्या शरीरामधला वाढला, की आपोआपच आपले हार्मोन्सही बॅलन्स होतात. हार्मोन्स इम्बॅलन्समुळे किंवा पोटबिघाडामुळे बऱ्याच वेळा चेहऱ्यावर कुठं काही पिंपल्स असू दे, कुठं काही खरबडीतपणा असू दे, छोटं-मोठं, ह्या अनेक सारे प्रॉब्लेम्स येतात. पोट आपोआप साफ व्हायला लागलं आहे, पहिली गोष्ट मेडिटेशनला लागल्यापासून. ओके. मग पोट साफ व्हायला लागला आहे. या पोट साफ होतं त्यामुळे स्किन टोन छान होत आहे, एक. आणि दुसरं प्राणशक्ती आतमधली वाढत आहे. चैतन्य वाढत आहे. ते वाढलेलं चैतन्य आपोआपच टवटवीतपणा त्या फुलामध्ये जसा येतो ना, तसं स्किनमध्ये तो टवटवीतपणा येतो. आणि हा वाढतच जाणार. हा ना कुठल्या फेशियलचा ग्लो आहे, ना कुठल्या कोणतंच केमिकल वापरण्याची गरज नाही आहे. आम्हाला गरज नाही पडत. बस मेडिटेशनचा ग्लो. खूप छान. स्मिताताई, आता गंमत म्हणून पण दादा आले की यावेळेस त्यांना खूप चेंज दिसेल तुमच्यामध्ये. त्यांच्यासाठी यावेळेसची स्मिता हे सरप्राईज असेल वेगळं. हो. हे खरं आहे. कारण जेव्हा ना एखादी व्यक्ती खरंच लांब राहतात, अ, कुटुंबापासून लांब असते, तेव्हा एक चिंता असते आणि आता तर खरं युद्धजन्य परिस्थिती आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अ, असते. एका स्त्रीला माहिती असते, की काय आहे ते आयुष्य. हो ना? ती चिंता, त्या सगळ्या गोष्टी साहजिक आहे. पण आता काय झालं आहे, त्या चिंतेची जागा आहे ना ब्लेसिंगने घेतलेली आहे. त्या चिंतेमुळे जे नकारात्मक व्हायब्रेशन जायचे, नकारात्मक विचार क्रिएट व्हायचे, ते नाही होत आहे. त्यांची जागा आता कुठेतरी विश्वासाने घेतलेली आहे, की ब्रह्मांड सोबत आहे आणि जेही काही होणार ते योग्यच होणार आहे. बरोबर. अशा प्रकारे ऊर्जा आपल्याला आणि मदत करणार. आणखी झालं ताई परवा दिवशी 10वी बोर्डचा लास्ट पेपर होता. माझा मुलगा 10वीला होता हां, 7 मार्चला. हां. आणि मग त्याचा एक्झाम जाऊन ते स्कूलमध्ये आले. त्यांचा काहीतरी प्रोग्राम होता आणि तो म्हणे की तिथे म्हणजे काय होतं माहिती नाही, पण ते 10 फूट खोल होतं आणि त्याचा पाय पूर्ण त्याच्यामध्ये गेला. तर तो बोलला की जर मी पडतच होतो, पण मी कसं काय पडलो नाही माहिती नाही ना, मला काय झालं? तो म्हणे की मी खाली पडलो असतो, तर माझा पाय वगैरे तुटला असता मम्मा. म्हणजे मी त्याच्या दुसऱ्या दिवशी शेगावला चाललेले. तर तो म्हणे मला काहीच नाही झालं, पण मी
पडलो असतो तर माझा चेहरा, पाय सगळं म्हणजे पूर्ण. पण किंचित सुद्धा खरचटलं नाही. म्हणजे हा, कारण मी त्याला पिलर्स देऊन ठेवलं होतं. म्हणजे हा मी आता मला एकदम आठवलं म्हणून मी सांगितलं, की हा खूप मोठा अनुभव होता. बरोबर. बघूया. बघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू बदलण्याची तर ताकद कोणामध्येच नाही. ओके. आणि काही घटना आहेत आयुष्यामध्ये, त्या होणाऱ्याच असतात. ओके. तुमच्या मुलासोबतची ती घटना होणारीच होती. हां. परंतु त्याला पिलर्स दिल्यामुळे तो वेळ आला, पण तो हो, त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली की तुझ्यावर संकट होतं, पण तो होतं. आश्चर्यकारकरित्या बचावला गेला, कारण पिलर्स टाकलेला होता. आणि पिलर्सचे असे खूप सारे अनुभव आहेत पण हं. जेव्हा जेव्हा पिलर्स टाकलेला असतो आणि फक्त तो प्रॉपर पद्धतीने केलेला पाहिजे, त्या पिलर्सनी अनेक अनेक आम्ही सुद्धा अनुभव घेतलेले आहेत, की जेव्हा जेव्हा पिलर्स दिलेला असतो तेव्हा तेव्हा आश्चर्यकारकरित्या बचाव होतो. मोठ्या संकट जरी असेल आणि बऱ्याच वेळा असं होतं, की इंट्युशन्स असतात ते, की आता अमुक-अमुक व्यक्तीला कुठेतरी ऊर्जेची गरज आहे. तेव्हा त्याला पिलर्स दिला जातो. असंही असतं बऱ्याच वेळेला. हो. हं. म्हणजे तो माझ्यासाठी आश्चर्यच होतं. म्हणजे तो मला इतकं एक्सप्लेन करून सांगत होता. मग असं वाटलं, की आपण त्याला दिलं होतं म्हणजे बरं, तीच ऊर्जा कुठेतरी ब्रह्मांडीय ऊर्जा त्याला त्याच्यासाठी आली असं म्हणजे वाटलं इतकं. नक्कीच. 100% नक्कीच. ऊर्जा मदत करत असते. आपला ब्रह्मांडावर विश्वास पाहिजे. ही काही अंधश्रद्धा नाही आहे. ही पॉवर आहे. ही क्षमता आहे. तुमच्या आणि माझ्या, आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली, हिचा आपण प्रत्येकाने उपयोग करूया. खूप सुंदर प्रकारे उपयोग करूया. नक्कीच आयुष्य सुंदरच असतं, छानच असतं. जसं स्मिताला काहीच अपेक्षा नव्हत्या. माझं आयुष्य तर खूपच छान आहे. मग अशा वेळेस रेकी शिकावी का? तर हे जिवंत उदाहरण आहे तुमच्या समोर, की जे लोकं ज्यांच्या आयुष्यामध्ये काही दुःख नाहीये, सगळं छान आहे. पण तरीही मी रेकी शिकावी का? तर नक्कीच शिकावी. कारण अपेक्षेपेक्षा अधिक काहीतरी मिळतं. हो, आहे ना? हो. खूप सुंदर स्मिताताई. खूप थँक छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक यू.